काय झालं शिवा? काय झालं एवढं अर्जंट का बोलवून घेतलं? आता परत कुठे जायचंय? ए मांजा, जरा सिरियस मॅटर आहे, समजलं? काय सिरियस मॅटर आहे? मी सांगते. तुमच्या शिवानी आमचा विश्वासघात केलाय. काय? हो, आणि त्या कॉर्पोरेटरनी आमच्या सह्या घेतल्या, सगळ्या जमिनी त्याच्या नावावर करून घेतल्या आणि आता आमची घरं खाली करून घेतोय तो. आणि त्या कॉर्पोरेटरनी ज्या कंपनीला काम दिलंय ना, त्या कंपनीचा मालक तुमच्या शिवाबरोबर फिरत असतो. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आशूच्या कंपनीचं आहे. बापरे, हे डेंजर आहे. आता काय करणार हे लोक? तेच कळत नाहीये काय करायचं. शिवा, तुम्हाला एका पॉवरफुल माणसाने खोटी आमिष दाखवून फसवलंय, बाकी काही नाही. ते माहिती आहे आम्हाला, काय करायचे ते सांग. बघ, काही टेन्शन नाहीये, मी मदत करेन तुमची. आपण एक काम करूया, आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया, कंप्लेंट रजिस्टर करूया. चल माझ्या. नाही, एक मिनिट, ते करून काही उपयोग नाहीये. आपल्याला ना असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून त्या माणसाला धडा पण शिकवता येईल आणि ती कागदपत्र पण आपल्याला मिळतील. एक मिनिट शिवा, असं काय करणार तुम्ही? काय म्हणजे यातली एक तरी गोष्ट होऊ शकते का? अरे बिल्डर आहे तो, साधा माणूस आहे का? सांगा तू. एक करू शकतो, तू त्याच्याकडे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून जाऊ शकतेस. भाई, एक नंबर आयडिया ही. वर कोणा हे असं करा तुम्ही. ते काय असतं? अरे तू जे काही बोलतोस ते जरा नीट सांग ना, मला नाही काही कळत आहे. अगं, इन्कम टॅक्स ऑफिसर, हे बघ, आता इन्कम टॅक्स ऑफिसरचं काम काय असतं की ऑडिट करणं. समजा अफरातफरी केली असेल, फ्रॉड केला असेल, ITR भरला नसेल कोणी इन्कम टॅक्स रिटर्न, तर ते व्हिजिट करून सगळं ऑडिट करतात. हा, बट त्या सगळ्याचा इथे काय संबंध आहे? अरे यार, आता यांना परत सगळं सांगा. समजा तू इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून गेलीस, तर तो तुला एक तर घरात एंट्री देईल. तिथे जाऊन तो त्याचं घर शोधू शकते, ती कागदपत्र मिळवू शकते आणि ती घेऊनही येऊ शकते. तो तुला काहीच बोलणार. शपथ शिवा, तर भारी आयडिया. बोललेलं ना तुला आपल्यासाठी काहीतरी नक्कीच करणार. खरं तर आहे आयडिया चांगली, याने नक्कीच काहीतरी होईल. पण शिवा, थोडं सांभाळ. त्या बिल्डरची माणसं तिथे असतील, त्यांना संशय येता कामा नये. नाही आशू, हे लोक तेवढे हुशार आहेत, हे करतील नीट सगळं. चल आपण निघू. कुठे निघूया? कुठे म्हणजे घरी चाललोय, वाट बघत असतील सगळे. आता तू मदत मागितलीस, मी दिली तुला मदत, आता आम्ही जातो. अरे ही मदत कुठे केली? ही फक्त आयडिया सांगितली तुम्ही. असं नाही बघ, तुम्हाला या नाटकात राहायला पाहिजे. नाही शिवा, एक मिनिट आशू, तू हिला कोणताही शब्द देऊ नको, उगाच आपण अडकूया. एक मिनिट ऐक ना, तू असं नको ना करू. खरं तर तुझी मदत होईल म्हणून तुला बोलवलं ना आम्ही, आणि अशी टांग नका देऊ तुम्ही दोघं. अरे पण टांग काय, एवढी चांगली आयडिया दिली आशूने, आता तुम्ही करा ना. एक तू मला सांग, आमच्यापैकी कोण दिसतोय ऑफिसर? हा सांग, हा दिसतोय कोण दिसतोय? हा वाटू नाही, हा नाही वाटत. तू कर मग. ओरडते, ओरड. शांत शांत. ऐका ना, आम्ही जास्तीत जास्त ना चोर वाटू शकतो. हे बरोबर आहे. का आगीत ते लोक? ऐका ना रे, आमच्यासाठी नाही पण शिवासाठी, वस्तीतल्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी तर मदत करा. कसला भाव खाता रे एवढा? करायची मदत तर करा, नाही तर निघा. किती मस्का मारायची रे ना. हे शिवा, जाऊ दे, आपण दुसरं कोणतरी बघू. हे ना नावापुरतं जे मित्र आहे. ए तुम्ही जरा शांत व्हा बरं. प्लीज प्लीज एकदा मदत कर ना आमची. ओके, चालेल. अरे यार, फसलो आता. मला कशाला अडकवलं यार. थँक्यू. किटू डार्लिंग, मी काय म्हणतोय, यातलं जर का चुकून जरी काही रामभाऊनं कळलं ना तर प्रॉब्लेम होईल ना. सुहास, अरे तू घाबरू नकोस. आता आपण एवढे पुढे आलोय ना,
की इथून मागे वळायची काहीच गरज नाही. आणि तसंही या साईट बद्दल ना आशूला माहिती आहे ना रामभाऊंना, तरी सुद्धा इतक्या सक्सेसफुली इतकं परफेक्ट काम करूच शकलोय ना आपण. आता या कामापासून होणाऱ्या प्रॉफिटचा तू विचार कर. या प्रॉफिट बद्दल जेव्हा भाऊंना कळेल ना, तेव्हा त्यांनाही तेवढाच आनंद होईल. डोंट वरी, घाबरू नको उगाच. नाही का, म्हणजे मी घाबरत नाही, पण काय ना, ती ही जी साईट आहे ना, ती नेमकी संघर्ष नगरची निघाल्यामुळे थोडंसं टेन्शन आलंय. तुला माहिती नाही अगं, ती लोक आहे ना तिथली माथे फिरू आहेत. त्यात ती शिवा सुद्धा तिथेच राहते. उगाच ती किंवा आणि कोणी आपल्या कामात अडवं नको यायला. बी प्रॅक्टिकल. अरे म्हणूनच तर आपण पॉलिटिकल इन्फ्लुएन्सचा वापर करतोय ना. आणि आता शिवा येऊ दे, नाहीतर त्या शिवाचा बाप येऊ दे, आपल्या कामामध्ये आता कोणीही मध्ये येऊ शकत नाही. देव सुद्धा नाही. हो किटू डार्लिंग, एकदा हे सक्सेसफुल झालं ना, आपला बिझनेस आपल्याला लवकरात लवकर सुरू करता येईल. सुकीर्ती प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे सुहास मधला सु आणि कीर्ती मधला संपूर्णच कीर्ती. सगळं होणार. आता कीर्ती काय आहे ना ते कळेलच सगळ्यांना. अरे यार, अजून किती वेळ यार, कधीपासून गेले अजून आले नाहीये. सगळं ठीक व्हायला पाहिजे यार. नाही झालं ना बसा बोंबलत. मी एक काम करतो, मी मागच्या रूम मधून बघून येतो. ए थांब रे, तू कशाला जातो, ते येतील ना इकडे. आला. अयो, अप्पर कुठे? नमस्कार 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 नमस्कार. ए शिवा कुठे? शिवा इल्ले. काय? अरे शिवा नाहीये. शिवा नाहीये? अरे तुझ्या सोबत होती ती, तू कसं जाऊ दिली यार त्याला? अरे तिला घेऊन यायचं अरे ना. अरे अरे थांबा रे, शिवा नाहीये म्हणजे ती शिवा नाहीये, तो शिवा आहे. म्हणजे ओय शिवा, गुर्रोय. आई शपथ, हे बघ. बघा. आई शपथ, खरंच रे, शिवा ओळखूच येत नाहीये. ते सगळं ठीक आहे रे, पण ते दोघं कुठे आहेत? कोण दोघं? तेच आशू आणि मांजा. का दिली त्यांनी आज पण टांग? झालं का परत तुझं सुरू? हा काय, जरा नीट बोल ना. काय ते काय चुकीचं बोलला हा? काय चुकीचं बोलला? खरंच तर बोलला हा. त्या दिवशी आपण त्यांना बोललो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरलेला होता. आणि मला सांग, काय गॅरंटी देतेस ते आज येणार इथे? बोल. ए ते बघ आले. आता बोल ना, बोल आता बोल.
आणखी हवी गॅरंटी? इन्स्पेक्टर देसाई रिपोर्टिंग मॅडम. सर मी पण रिपोर्टिंग. आशू, इथे तर सगळे अनोळखी माणसं आहेत. एक दोघे जणच आहेत. काय रे, तुमची उरलेली पाना गँग कुठे? ओय आय एम डिप्पर रोय रोय. नानू अप्पर. अबे अबे अप्पर डिप्पर आहेत. अबे यांना ओळखलंच नाही. तुमचं ठीक आहे, पण हे मामा कोण आहे? ए ती शिवाय. नाही. जातो का लांब? हा नाही ही अरे खरंच शिव आहे. विषयी एक नंबर आणले. तिकडे जा. झालं. ते जाऊ दे, मला सांगा प्लॅन काय आहे? हा आम्हाला काय माहित, तुमचा प्लॅन आहे, तुम्ही सांगा. अरे आयडिया तुमची तर प्लॅनिंग पण तुमचंच पाहिजे ना. मग हो पाजी, असं कुठे लिहून ठेवलंय का? ए तुम्ही शांत व्हा, एक्साइट होऊ नका. प्लॅन सांगतो. हाडल करा ना. अरे जवळ या, घोळका करा. ए दादा पण घे रे. ओके चलो 1 2 3. चला शिवा तू लीड कर. अच्छा ठीक आहे, फॉलो मी. आता मी सांगते तसं करायचं. हा चला 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 रोय. देवा, शिवाला ना सगळे कागदपत्र मिळू दे. त्यांचा प्लॅन फसायला नको, ना यश मिळू दे. खरंय रे खरंय. गणपती बाप्पा. अगं काय सांगू तुला, आमचे जेव्हापासून ते काय झालेत ग, हा कॉर्पोरेटर झालेत ना, अगं तेव्हापासून घरात आमच्या कसली म्हणजे कसलीच कमतरता नाही, नुसती भरभराट. आणि तुला आत्ताचीच गोष्ट सांगते, गेल्या महिन्यात त्यांनी मला 4 पैठण्या घेऊन दिल्या. हो, आणि त्या सुद्धा मोराची जरी असलेल्या. एक पैठणी 10-10 हजाराहून जास्त महागाची आहे. हो कोण आलंय कुणास ठाऊक. शांता, अगं बघ तरी कोण आलंय. ऐक ना, कुणीतरी आलंय वाटतं. खूपच दार वाजवते. चल आपण नंतर बोलू. आता कोण आलं? कोण पाहिजे? आम्ही इन्कम टॅक्स मधनं आलोय. तुमच्या घरावर रेड पडलीये. आम्हाला नकोय. आणि अशी कशी पडली ती? हो, आम्ही काय पापड विकायला आलोय का? नकोय म्हणजे नकोय म्हणजे नकोय. हो मॅडम, हो मॅडम, हे सरकारी काम आहे. काय असतं सरकारी काम? असं दारात प्रश्न विचारू नका. हे साहेब डेंजर आहेत, भडकले की ऐकत नाही. म्हणजे काय बोलताय, मला काही कळत नाहीये. 12% यांना आत घ्या. 132 कलम लावा यांच्यावर, यांना अटक करा. सरकारी कामात व्यत्यय आणू नका. बाजूला 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 नाही, बाजूला अहो पण घर माझं आहे. चौगुले, अहो चौगुले खाली या पटकन. लवकर या बरं, बघा कोण काय लावला धिंगाणा.
आणि कोण आहे वर्गणीवाले? हा? ते आपल्या घरात कसे काय घुसले? ते म्हणतात टॅक्स मधून आले, काय रेट पडली वगैरे काय कळत नाहीये. अशी कशी काय रेट पडली? हा? काही नोटीस बिटीस नाही, काय नाही. हा? थांब, ते साहेबाला फोन लावतो, ते इन्कम टॅक्स वाला ओळखीचा आहे आपला. फोन घ्या. अरे हे काय भाऊ, फोन का घेतला? काय कोणाला कॉन्टॅक्ट करताय? एमएनसी विजय कोण आहे? ठीक आहे साहेब, फोन अलाउड नाही, रेट चालू आहे, कायदेशीर कारवाई होईल नाही तर तुमच्यावर. तुम्ही काय फसवायला आले का मला? हा? लेटर हे घ्या. तुम्ही फसवत तर नाही ना मला? हे आधी वाचा. गव्हर्नमेंट कडनं ऑर्डर आली आहे. विश्वास बसेल तुमचा, आणि नाही बसला तर जेलमध्ये गेलात ना आणि 4 फटके पडले ना, बरोबर विश्वास बसेल. याच्यात सगळं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. इतक्यांदा कळलं का आपल्याला इंग्रजी येत नाही, तिथे मग आपली आणखीन उडवतील. आय रेड आहे, रेड. बसला का विश्वास? मग करू दे आम्हाला आमचं काम. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते? चौगुले म्हणतात मला. इकडे याच्या आधी एरियात चौकशी करायला पाहिजे होती माझ्याबद्दल. मी कोण आहे आणि काय करू शकतो ते. हे बघा, तुम्ही मंत्री असलात ना, पण टॅक्स डिपार्टमेंट समोर कुणी नाही, त्यामुळे आमच्या कामात अडथळा आणायचा नाही. हा? सर, तुम्ही दोघं त्या खोलीत जा आणि आधी दरवाजा बंद करा तो. हा? हवालदार, तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवायचं, त्यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही. आणि इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्याबरोबर वर चला. येस मॅडम. मॅडमना रिपोर्ट पाठवायचे, त्यामुळे चला पटकन जाऊ सर. चला या. बघून घे ना ते कागदपत्र तुमच्याकडेच ठेवा. साहेब, शपथ, या शिवाच्या नादी लागून कायम माझी वाट लागते. हवालदार साहेब, तुम्ही हवालदार नाही का? हा? ए हवालदार, असं बोलायचं नाही. 12% नाव आहे माझं. खूप टक्के मिळवून एक्झाम देऊन मी पास झालो, ही वर्दी मिळाली, असा आवाज द्यायचा नाही. मी आणि इन्स्पेक्टर होणार आहे मी. हॅलो. हाय दिव्या, मला सांग, तू आत्ता कुठे आहेस? मी घरी आहे. का, काय झालं? ठीक आहे, एक काम कर, पटकन मस्त तयार हो आणि तुझ्या वस्तीजवळच्या मंदिरात ये. आत्ता? अरे पण का? का वगैरे सगळं नको विचारू, तू ये ना, तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज. काय ग, येतेस ना? हो येते ना, फक्त मला लवकर परत घरी यावं लागेल. हो, ते बघू आपण. तू अगोदर ये पटकन इकडे, आणि हा, एकदम मस्त तयार होऊन. हा ठीक आहे, आलेच. चल बाय.